प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आगमन काळामध्ये आपल्याला आनंदी राहणं कठीण होऊ शकतं, जर का आपल्या डोळ्यासमोर आपल्याला एकही रिझन मिळत नाहीये हॅपी राहण्यासाठी. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? प्रभूची इच्छा काय आहे? प्रभूचं वचन काय म्हणतं? ते आज आपण पाहूया. तर रिसेंटली मी एका प्ले बघायला गेली होती आणि सन ऑफ मॅन खूप छान हा नाटक होतं, हे प्ले होतं. त्याच्यात मला एक गोष्ट खूप जास्त स्पर्श झाली, ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यामध्ये जो गुड समॅरिटन आहे किंवा चांगला शमरोनी आहे, तो जो सीन होता त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं, की प्रभू माझ्याशी म्हणतायत. तर चांगला शमरोनी असा व्यक्ती होता, ज्याला त्या अर्ध मेलेल्या व्यक्ती जो रस्त्यावर पडला होता त्याच्यासाठी दया आली, करुणा आली. तर आज आपण खूप फास्ट लाईफमध्ये आहोत. आपल्याला ना खूप गोष्टी करायच्या आहेत. आपल्यावर खूप टेन्शन आहे, स्ट्रेस आहे आणि आपण त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी किंवा त्या रिस्पॉन्सिबिलिटीज करण्यासाठी धावपळ करतोय. पण कधी-कधी असं होऊ शकतं, की आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती आहे ज्याला खूप गरज आहे. पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आहोत. आणि आपण सगळं करतोय. मे बी आपल्याला वाटतंय, की त्या व्यक्तीसोबत आपलं जमत नाही म्हणून आपण त्यांच्यापर्यंत कसं रीच आउट केलं पाहिजे. नाहीतर लोकं काय विचार करतील, नाहीतर ते काय विचार करतील, नाहीतर आपल्याकडे ऑलरेडी एवढे कामं आहेत, तर आपण त्या कामामध्ये त्याला लक्ष नाही दिलं तर प्रभू बघून घेतील. पण आज प्रभू येशू आपल्याला म्हणतायत, की त्या अर्ध मेलेल्या व्यक्ती जो रस्त्यावर पडला होता, त्याच्या समोरून 2 जण याजक गेले, लेवी गेला. पण त्या दोघांना कामं होती म्हणून ते धावून गेले किंवा त्यांना माहीत होतं, की त्यांनी टच केलं तर ते अनक्लीन होणार, ते अशुद्ध होणार. म्हणून त्यांनी त्या माणसाकडे लक्ष नाही दिलं. पण चांगला शमरोनीला दया आली. त्यांनी त्या व्यक्तीला उतारशळेत आणलं, इनमध्ये आणलं आणि खूप काळजी घेतली त्याची. त्याला बँडेज लावलं, त्याच्यामध्ये तेल ओतलं आणि त्याला बरं केलं आणि इनमध्ये, उतारशळेमध्ये आणून त्याची काळजी घेण्यासाठी काही पैसेही दिले. त्याच प्रकारे प्रभू आपल्याला म्हणतायत, की जेव्हा आपण प्रभूची इच्छा करतो ना, तेव्हाच आपल्या मनामध्ये खरी शांती किंवा खरा आनंद येतो. हे नाटकामध्ये पाहिल्यानंतर मला पटकन स्ट्राईक झालं, की मला प्रभू काय म्हणतायत, मला कुणापर्यंत पोहोचायचं आहे. आणि ती लोकं जास्त दूर नसतील. तुमचे फॅमिली मेंबर असू शकतात किंवा तुमच्या सोबत काम करणारी व्यक्ती आहे किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे शत्रूही असू शकतात, जे तुम्हाला ज्यांच्याशी तुमचं जमत नाही. देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, लूक अध्याय 10:33 पासून, मग एक शमरोनी त्याने वाटेने चाललेला असता तो होता तिथे त्याला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याचे जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. तर असं दिलं आहे, की प्रभू आपल्याला म्हणतायत, की अशा लोकांपर्यंत पोहोचा ज्यांना खरं मध्ये गरज आहे. त्याच्याने आपण देवाची इच्छा पार पाडतो. देवाची इच्छा फक्त आपले ड्युटीज करणं नव्हे, तर ड्युटीजच्या पलीकडे जाऊन आपल्याला दया दाखवणं, कुणाची मदत करणं आणि कधी-कधी आपले प्लॅन्सलाही आपल्याला नो बोलावे लागतात, जेव्हा आपल्याला दुसऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे कठीण आहे, पण प्रभू आपल्याला नक्कीच मदत करतील. दुसरं पॉइंट म्हणजे आपण कधी-कधी ना प्रभू येशूसोबत आहे ना खरं मन मोकळ्यापणाने बोलतच नसतो. आपल्याला कोणी हर्ट केलं, कोणी दुखावलं, तर आपण काही गोष्टी आपल्या मनात ठेवतो. तसंच आपण प्रभूसोबतही करू शकतो. काही गोष्टी आपण आपल्या मनात ठेवतो आणि त्यांना नीट ओपनली कम्युनिकेशन नाही करत. अशा वेळेस काय होतं, आपण रिअल राहणं जेव्हा बंद करतो, ते आपल्याला अजून एकटेपणा येतो आणि अजून आपल्याला नाखुश वाटतं, दुःखी वाटतं. तर आपल्याला रिअल राहणं खूप गरजेचं आहे. जे आपल्याला वाटतंय ते प्रभूला बोलणं, प्रभूसोबत एक कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी मी तर असं केलेलं, की काही टाईमसाठी मी डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर जाऊन प्रभूसोबत वेळ घालवला सायलेन्समध्ये. जेव्हा मला समजलं, की प्रभूला नक्की माझ्याकडून काय हवंय आणि मला प्रभूशी काय म्हणायचंय आणि मी का अटकली आहे. आणि तेव्हा मला जाणवलं, की ओके, प्रभूची जी इच्छा आहे ते करण्यासाठी मला त्यांच्याशी रिअल राहणं किंवा त्यांना खरं सांगणं खूप गरजेचं आहे.
आणि थर्ड पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं नाव आहे लव्ह युअरसेल्फ. स्वतःवर ही प्रीती करा. तर तुम्ही म्हणाल, की लव्ह युअरसेल्फ म्हणजे नक्की काय? तर प्रभू येशू आपल्याला म्हणतात, देवाच्या शब्दामध्ये लिहिलं आहे, की शेजाऱ्यांवर प्रीती करा जशी तुम्ही स्वतःवर प्रीती करता. पण आपण स्वतःवर खरं प्रीती करतोय का? आपण स्वतःची काळजी घेतोय का? तर आपण बोलाल, की नाही हे तर स्वार्थीपणा झाला. पण नाही, जर का आपल्याला प्रभूच्या राज्यासाठी काम करायचं आहे, मिशनसाठी वर्क करायचं आहे, तर आपल्याला स्वतःकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आपण कधी-कधी ना खूप जास्त सॉरोमध्ये असतो किंवा निराश असतो आणि आपण दुसऱ्यांचा विचार करतो, त्याच्यात आपण स्वतःकडे लक्ष नाही देत आहे. स्वतःसाठी आपण ज्या गोष्टी आहे ते डिले करत चाललोय आणि मग आपली हेल्थ बिघडते. त्याच प्रकारे जर का आपल्याला देवाच्या राज्यासाठी कार्य करायचं आहे, तेव्हा आपल्याला स्वतःकडे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःची काळजी घेतल्यावर आपण दुसऱ्यांना चांगल्या रीतीने सर्व्ह करू शकतो. दुसऱ्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचू शकतो. आपल्याला फक्त 100 मीटर रेस नाही धावायची आहे, आपल्याला मॅरेथॉन धावायचा आहे, मोठी रेस आहे. आणि त्याच्यासाठी दररोजचे जे आपले आहेत गोष्टी ज्या आपण डिले करतोय किंवा लक्ष नाही देत आहे स्वतःकडे, तसं करू नका. कारण का प्रभूला तुमची काळजी आहे आणि तुम्ही सदा स्वतःला खुश ठेवाल, तर तुम्ही दुसऱ्यांपर्यंत खुशी देऊ शकाल ना. तर स्वतःला खुश ठेवण्यासाठी स्वतःवर एकदम अत्याचार करणं, कठोर राहणं, बिकॉज आजकालच्या कल्चरमध्ये खूप सेल्फ हेट्रेड आलाय, की माझ्याकडे हे नाही, मला ते नाही, मला हे पण जमत नाही. पण प्रभू किती चांगलं कार्य करतात आपल्याद्वारे. त्याच्यामुळे आपण चांगल्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःचं जे प्रॉपर शेड्यूल आहे, ते केलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला डिले करतो आणि स्वतःकडे काळजी घेत नाहीये. तर आपण शेजाऱ्यांवर तेव्हाच प्रीती करू शकतो, जे आपण स्वतःवर खरी प्रीती करतोय. म्हणून काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती आपल्यासाठी बरोबर नाहीये, योग्य नाहीये, त्या सोडून टाका आणि ज्या आपल्या बॉडी, माइंड आणि आपल्या स्पिरिच्युअलिटीसाठी चांगल्या आहेत, त्या गोष्टीला तुम्ही स्वीकार करा. तर याच प्रकारे आनंदी राहण्यासाठी, रिअल जॉय मिळण्यासाठी आपल्याला दुसऱ्यांची सेवा करायची आहे. आपले प्लॅन सोडून त्यांच्यापर्यंत रीच आउट करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रिअल राहायचं आहे. कारण आता आपण खूप जास्त आपल्या रिअल गोष्टी आत ठेवल्या आहे. पण आपण जेव्हा गॉडशी बोलू, परमेश्वराशी बोलू, लोकांशी पण आपण एकदम रिअल कम्युनिकेशन करू, तेव्हा आपण नक्की खुश राहू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, ती आहे स्वतःवर प्रीती करणं राईट वेनी, सेल्फिश वेनी नाही, पण स्वतःची काळजी घेणं. कारण आपल्याला देवाच्या राज्यासाठी भरपूर कार्य करायचं आहे. दुसऱ्यांपर्यंत दुसऱ्यांनाही प्रीती करण्यासाठी आपल्याला स्वतःला एक्सेप्ट करणं, स्वतःवर प्रीती करणं खूप गरजेचं आहे. तर देवाची इच्छा करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानेच आपल्याला रिअल जॉय किंवा रिअल आनंद या ॲडव्हेंटमध्येच आपल्याला थोड्या प्रमाणे मिळेल. अजून एक गोष्ट राहून गेली, ती आहे की आपण जॉन द बॅप्टिस्ट जे आहे, योहान बाप्तिस्मा करणारा, तो कसा बोलतो, "मी नाहीये मिसाया, मी सेव्हियर नाहीये." त्याच प्रकारे प्रभू आपल्याला म्हणतायत की आपण कुणाचे सेव्हियर नाही आहोत किंवा मसीहा नाही आहोत किंवा कुणाचा उद्धारकर्ता नाही आहोत. मग आपण सगळ्यांचं टेन्शन का घेतलंय? प्रभूला हवंय की आपण त्यांच्याकडे लोकांना घेऊन जावं, स्वतःकडे नव्हे. पण आपण फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि त्यांना बदलायचा प्रयत्न नाही करायचा आहे. त्यांना प्रेम करायचं आहे. त्यांच्यावर प्रीती करायची आहे. जेवढं जमेल तेवढं. नाही जमत आहे ते सगळं प्रभू बघून घेणार आहे. कारण ते सेव्हियर आहेत, ते मसीहा आहेत, आपण नव्हे. म्हणून टेन्शन घेऊ नका सगळ्यांचं. सगळ्यांचा तुम्ही विचार नको करा. प्रभूकडे सगळं समर्पित करा, ते करतील सगळ्या गोष्टी. आणि मी तुमच्यासाठी प्रे करते. तुम्ही सुद्धा माझ्यासाठी प्रे करा. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय-बाय.